भाजप अशी काय जादू करते की प्रत्येक राज्यामध्ये निवडून येते. भाजप असं प्रत्येक राज्यामध्ये काय करायला लागले? भाजपनं काही घोटाळा केलाय का? आणि जे विरोधक सांगतायत की भाजपनं ईव्हीएम घोटाळा केलाय, भाजपनं अशा प्रकारचा घोटाळा केलेला आहे की त्यामध्ये वोट चोरी केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बिहारमध्ये आता एक निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला बीजेपीची सत्ता आलेली आहे. आणि याचं खरं कारण काय आहे? बीजेपी नेमकं खरंच घोटाळे करायला लागले का? सामान्य माणसाचा विश्वास सुद्धा आता उडायला लागलेला आहे का? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, काल बिहारचा निकाल लागला. बिहारच्या निकालामध्ये बरेच उलटफेर आपण पाहिलीत. नितीश बाबू आजपर्यंत होते आणि आजही आहेत अशा प्रकारचं बोललं गेलेलं आता. नितीश बाबूंची कमाल आहे अशा प्रकारचं बोललं जाते. मात्र नितीश बाबूंची सोडा, यामध्ये बीजेपीची कमाल दिसत आहे. बीजेपीला अगदी कमी सीट्स होत्या, त्या आता बीजेपीच्या भरपूर सीट वाढलेल्या आहेत आणि बीजेपीला आरजेडी मुळे म्हणजेच नितीश कुमार मुळे फायदा बिहारमध्ये झालेला दिसून येत आहे. मात्र तिथं काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे आणि ज्या तेजस्वी यादवची तिथं सत्ता होती किंवा एक प्रकारे त्याला भरपूर मोठ्या सीट्स होत्या, ते तेजस्वी यादवला आज कुठंच थारा दिसत नाहीये. तेजस्वी यादवच्या भरपूर कमी सीट आलेल्या आणि हे सगळं बीजेपी कसं काय घडवून आणते? बीजेपी काय चोरी करते का? बीजेपी काय अशा गोष्टी करते का ज्या गोष्टीमुळे ईव्हीएम हॅक करू शकतात? कारण आता विचार करायचं झालं तर सामान्य लोकांचा सुद्धा विश्वास उडायचा झालेला आहे. कारण आपण सुद्धा विचार करायचं गेलं तर प्रत्येक राज्यामध्ये बीजेपीची यायला लागली, प्रत्येक राज्यामध्ये बीजेपीची सत्ता यायला लागली, प्रत्येक राज्य जिंकायला लागले ते म्हणजे बीजेपी. हे कसं काय शक्य आहे? एवढे कसं काय बीजेपीनं डाव टाकलेला आहे? एवढं कसं काय पुढे आणलेलं हे सगळं? हे कसं काय शक्य आहे? हे मात्र समोर येणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी विरोधकांनी टीका केल्या. संजय राऊतांनी तर दवाखान्यातून टीका केली. ईव्हीएम हॅक झालेले विरोधक नेते दरवेळेस करतात हे आपल्याला माहिती आहे. पण बीजेपी निवडून येण्याचे खरे कारण जर बिहारमध्ये पाहिले तर वेगळेच दिसत आहेत. तिथं लाडकी बहीण योजना जी आपल्या महाराष्ट्रामध्ये होती, तीच लाडकी बहीण योजना तिथं आणलेली त्यांनी आणि सप्टेंबर मध्ये 10,000 रुपये प्रत्येक महिलेला वाटलेले. का तर उद्योगधंदे करा, व्यवसाय करा याच्यासाठी वाटलेत. आणि ज्यावेळेस ते 10,000 वाटले त्यावेळेस त्यांनी सांगितले नितीश बाबूनं की तुम्हाला अजून पैसे मिळणार आहेत, तुम्ही उद्योगधंदे चालू करा, तुमच्या उद्योगधंद्याला अजून आम्ही 10,000 रुपये देणार आहेत. मग अशा प्रकारचे पैसे ज्यांना मिळायला लागले, महिलांना पैसे मिळाले. त्यानंतर दुसरं कारण जर आपण पाहिलं तर एक स्थिर सरकार. तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये कुठेही ठरलं नव्हतं की मुख्यमंत्री कोण बनणार. मग यांचं ठरानाच गेलं. का ठराना गेलं तर मी बनू का तू बनू अशा प्रकारचं होतं. आणि मी खाऊ का तू खाऊ अशा प्रकारचं या काँग्रेसचं तिथं दिसत होतं. आणि तेच त्याच्यामुळेच हा प्रभाव पडला की बीजेपीचा एक खंबीर सरकार दिसायला लागलं, स्थिर सरकार दिसायला लागलं, नितीश बाबू मुख्यमंत्री दिसायला लागले. आणि यामुळे बिहारच्या जनतेनं बीजेपीला भरपूर वोट केले किंवा एनडीएला वोट केले आणि तिथे एनडीए भरभरून मताने निवडून आली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काँग्रेसची प्रतिमा एक प्रकारे मलिन झाली होती. वेगवेगळ्या सणांना छठपूजा बिहार मधला एक सगळ्यात मोठा सण असतो छठपूजा. त्या छठपूजेला कोणीतरी काँग्रेसचा नेता ड्रामा म्हटलं होतं, नाटक म्हटलं होतं. हे सगळं नाटक करतायत निवडून येण्यासाठी, बीजेपी नाटक करताय निवडून येण्यासाठी किंवा लोक नाटक करतात, हे काही नसतं, छठपूजा काही नसतं अशा प्रकारचं काँग्रेसनं काहीतरी वक्तव्य केलं होतं. आणि त्यामुळे बिहारच्या जनतेमध्ये राग होता की छठपूजाला जर तुम्ही नाटक म्हणत असाल तर आमचे जे काही आम्ही श्रद्धास्थान जिथं मानतो त्या श्रद्धास्थानाला जर तुम्ही नाटक म्हणत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही. हे कारण असू शकतात. आणि सामान्य माणसामध्ये एक वेगळाच प्रश्न निर्माण होत आहे की ईव्हीएम हॅक खरंच केलं जाते का? ईव्हीएम मुळे खरंच हे निवडून आले गेलेले आहेत का? आणि कुठंतरी खरंच मत चोरी होतंय का? हा सुद्धा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक राज्यामध्ये इतक्या प्रत्येक ह्याच्यानं येणं किती खरं आहे किंवा किती खोट आहे याच्यामध्ये सत्यता येणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला प्रश्न पडायला लागलाय आता की खरंच हे सगळं शक्य आहे का?